राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। कामोठे येथे भीम जयंती उत्सव उत्साहात संपन्न। बौद्धजन पंचायत समिती व संघर्ष युवा मंचचा संयुक्त उपक्रम। बौद्धजन पंचायत समिती कामोठे शाखा 801 व संघर्ष युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने भीम जयंती उत्साहाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात समाजातील विविध घटकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला। यावेळी बौद्धजन पंचायत समिती भोईवाडा कोषाध्यक्ष नागसेन गमरे यांनी आपल्या मनोगतातून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे कोट्यवधी कुळांचा उद्धार झाला असे मत व्यक्त केले। त्यांनी पुढे सांगितले की बौद्धजन पंचायत समितीच्या माध्यमातून आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात भोईवाडा परेल येथे उभारण्यात येत असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन अनेक शाखांच्या आर्थिक सहकार्याने साकारत असून याचा आनंद आहे। सदर जयंती उत्सवाच्या निमित्ताने नगरसेवक विकास घरत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत दशा झालेल्या समाजाला दिशा देण्याचे काम बाबासाहेबांनी केले असे मत नगरसेवक घरत यांनी व्यक्त केले। तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत डॉक्टर बाबासाहेब यांना अभिवादन केले। यावेळी सामाजिक ऐक्य, बंधुता आणि समतेचा संदेश देण्यात आला। उपस्थितांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत भीम जयंती साजरी केली। 135वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे। प्रथम तर कामोठ्याच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो। कामोठ्यातील परिसर अतिशय आनंद आणि उत्साहाचा आहे। ज्या पद्धतीत ज्या समाजाची दशा झाली होती आणि त्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी दिशा दिली, या देशाला दिशा दिली, त्याचाच विचार करून आज पूर्ण कामोठा असेल का पूर्ण भारतभर असो ही जयंती अतिशय आनंदात उत्साहात पार पडत असते। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या ब्रीद वाक्याने तुम्ही आम्ही सर्वजण प्रेरित होऊन ही आनंद साजरा करत असतो। याच्या माध्यमातून बाबासाहेब आपल्याला जे विचार दिलेले आहेत ते विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून येणाऱ्या काळात हा संघर्षमय आणि शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जे ज्याने पाषण केले तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि शिक्षणाच्या दिशेने आज आपली युवकांची पिढी चालली पाहिजे। हाच नवीन स्वप्न घेऊनच कामोठ्यात हा वातावरण झालेला आहे की आपल्या महापुरुषांनी आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी जे काय केलेलं आहे त्याची परिचिती येणाऱ्या काळात प्रत्येक युवकाला, प्रत्येक समाजातल्या घटकाला पोचलं पाहिजे। सर्वधर्मीय कामोठे पाहायला मिळते आणि एकूणच या ठिकाणी आता भीम जयंतीचं वातावरण पाहता एक जल्लोष आणि सगळीकडे एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळते। भविष्यात हे कामोठा कशा आहे? नक्कीच कामोठा का मोठा आहे हेच मोठं जिवंत उदाहरण आहे। अनेक जाती धर्माचे लोक इथे राहत असतात। मग ते दिवाळी असो, ईद असो, आम्ही हे सर्व सण एकत्रित गुण्यागोविंदाने साजरे करत असतो। हाच कामोठ्याचा एक आगळा वेगळा इतिहास आहे आणि याच दृष्टिकोनाने येणाऱ्या काळात कामोठा तुम्हाला कोणती तरी नवी ऊर्जा घेऊन येईल अशी दिसेल। कामोठे चौकामध्ये आंबेडकर जयंतीचं आयोजन पाहायला मिळते। कशा प्रकारचं आयोजन आहे आणि पुढे जय भीम सर्वांना। आज आम्ही कामोठे इथे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 801 या आणि संघर्ष युवा मंच यांच्या माध्यमातून संयुक्त जयंती साजरी करत आहोत आणि या जयंतीसाठी आमची सगळी शाखा क्रमांक 801 ची सगळी मंडळी आमची आहेत। अध्यक्ष आमचे रमेश गमरे साहेब आहेत आणि आमचे कदम साहेब आहेत, आमचे उपाध्यक्ष जाधव साहेब आहेत आणि सर्व आम्ही मंडळी इथे उपस्थित आहोत। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आमचा चांगला सेटअप आम्ही केलेला आहे आणि बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आज ही जी जयंती आहे ती समता, न्याय, बंधुत्व आणि मानवतेचा उत्सव म्हणजे बाबासाहेबांनी जे मानवता सर्वांमध्ये रुजवली आणि तो संघर्ष करून मानवतेसाठी त्यांनी आपलं आयुष्य झिजवलं, माता रमाईने आयुष्य झिजवलं, या सर्व त्यांच्या आयुष्याचं आणि त्यांनी म्हणजे माती करून आम्हाला सर्व समाजाला त्यांनी मातीतून सोनं पिकवलं आणि हे सोनं आज आम्ही अनुभवतो आहोत। हे सर्व आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मामुळेच झालेलं आहे। त्यांनी उद्धरली कोटी कोय भीमा तुझ्या जन्मामुळे, म्हणून आज त्यांच्या जन्मामुळे आज आमची ही संपूर्ण पिढी सतत उजळत राहणार आहे आणि ती उजळतच राहणार, ती कधी कमी पडणार नाहीये। कारण की बोधिसत्व जे डॉक्टर बाबासाहेब होते त्यांच्याबरोबर रमाई होते, त्यांचे वडील रामजी होते आणि आई भीमाबाई यांचा देखील मोठा सहयोग आहे बाबासाहेबांच्या
प्रेरणेमागे आणि ही प्रेरणा आज आमच्या बहुजन पंचायत समितीचे सभापती आदरणीय आनंदराजे आंबेडकर साहेब आहेत, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत साहेब आहेत आणि आमचे उपसभापती विनोद मोरे साहेब आहेत. आमच्या आनंदराज आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून बहुजन पंचायत समितीचा कामकाज खूप जोराने चाललेला आहे. संपूर्ण कोकणभर या संस्थेच्या जवळजवळ 1050 शाखा आहेत आणि मुंबईमध्ये जवळजवळ 800-900 शाखा आहेत. तसेच रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये संपूर्ण 700-800 शाखा आहेत. म्हणजे जवळजवळ आमच्या 1500-1600 शाखा आहेत आणि या शाखेच्या माध्यमातून बहुजन पंचायत समितीचं भवन हे आंबेडकर भवन उभं राहत आहे भोईवाडा परेल येथे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन. आणि त्या भवनासाठी कोणाकडनंही 1 रुपया न घेता शाखेतून 1-1 लाख रुपये आनंदराज आंबेडकर साहेबांच्या प्रेरणेने, त्यांनी संकल्पनेने जो तयार केलेला म्हणजे निधी कसा उभा करायचा या संकल्पनेने त्यांनी 1-1 लाख रुपये शाखेला द्यायला सांगितले आणि शाखेने उत्स्फूर्तपणे बाबासाहेबांच्या नातू डॉक्टर आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या हाकेला हाक देऊन आणि सर्वांनी 1-1 लाख रुपये दिले आणि जवळजवळ 7 ते 8 कोटी जमा झाले. त्या कोटीतून आज आम्ही 7 माळ्याची भव्य दिव्य अशी इमारत बांधत आहोत आणि त्या बांधण्याचं सौभाग्य मला या आमच्या कामोठा, खारघर, खांदा कॉलनी आणि कळंबोळी या शाखेच्या माध्यमातून आलं. मला सर्वांनी निवडून दिल्यामुळे आणि मी त्या संस्थेचा एक खजिनदार, मुख्य खजिनदार असल्यामुळे हे सौभाग्य या सगळ्यांमुळे लाभलेलं आहे. आणि आमच्या संपूर्ण पंचायतीच्या वतीनं, मुख्य कमिटीच्या वतीनं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या वतीनं मी या महामानवाच्या उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. नमो बुद्धाय, जय भीम.